काय नाही, प्रजासत्ताक दिन आहे, त्याच्यामुळे आज सगळ्यांनी शांतता पाळावी. राष्ट्रपतींचं भाषण आम्ही ऐकलं. आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांनी देशाला काल संदेश दिलेला की संविधान सभेत प्रजासत्ताक मूल्यांचं कसं प्रतिबिंब पडलं वगैरे. आता संविधान हा शब्द या देशात शिल्लक राहिलाय का, हा प्रश्न सगळ्यांना पडला. राष्ट्रपतींच्या भाषणामध्ये 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला संविधानाचा उल्लेख होता, पण संविधान सभेने जी मूल्य देशाच्या संविधानामध्ये प्रस्थापित केलेली आहे, लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता, समान न्याय, हे फक्त राष्ट्रपतींच्या भाषणात. प्रत्यक्ष संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रपतींवर आहे. पण राष्ट्रपतींच्या दरबारामध्ये अनेकदा आम्ही गेलो की सगळ्यात मोठा हल्ला संविधानावर निवडणुकीच्या माध्यमातून होतो, निवडणुकांच्या माध्यमातून. या निवडणुका, देशातली प्रत्येक निवडणूक ही संविधानाला मारक ठरते. आपण केलेलं मतदान हे नक्की कुठे गेलंय आणि कोणाला गेलंय हे समजून घेण्याचा हक्क मतदारांकडून हिरावून घेतलाय. लोकांचा विश्वासच नाही की माझं मतदान ज्याला मी केलंय त्याला जाते. आणि राष्ट्रपती या सगळ्या बाबतीमध्ये मुखदर्शक राहिलेले आहेत. निवडणूक आयोग हा संविधानाचा सगळ्यात मोठा मार्ग आहे. हे मी यासाठी सांगतो आहे की महाराष्ट्रातील निकाल हे आजही जनतेला मान्य नाही. आजच राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसच्या जे डेटा ॲनालिटिकलच्या डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत चक्रवर्ती प्रवीण, त्यांनी एक नवीन माहिती समोर आणली. ती आपण पाहिली असेल. आणि काल स्वतः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक प्रेझेंटेशन दिलं. त्यानुसार प्रत्यक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असलेली महाराष्ट्राची मतदारांची नोंदणी काही 9 कोटी आणि काही आकडे आहेत, आणि त्यापेक्षा प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि ते आकडे याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे, प्रचंड तफावत. आणि ही तफावत जेव्हा आम्ही शंका उपस्थित करतो की हे मतदान वाढलं कसं, त्याची नोंदणी कुठे आहे, तर ते झटकून टाकलं जातं. ऐसा होता है, ऐसा कैसा होता है. एकेका मताला किंमत आहे. अटल बिहारी वाजपेयींचं सरकार एका मताने पडलं होतं. एका मताने सरकार येतं, एका मताने सरकार पडतं. देशाचं, महाराष्ट्राचं एका मताने आमदार खासदारांच्या निवडणुका जिंकतात किंवा हारल्या जातात. आणि 76 लाख मतं अचानक वाढतात, मतदार यादीत घोळ होतो. त्याच्यावरती निवडणूक आयोग हे जर बोलत नसेल तर संविधान आहे कुठे. बूथ कॅप्चरिंग पूर्वी होत होतं. परवा अमित शहा आले आणि त्याने एक नवीन नारा दिलाय परत एकदा, मेरा बूथ सबसे मजबूत. प्रत्येक बूथवरती मतदार यादीत आणि ईव्हीएम मध्ये घोटाळा करण्यात आला शेवटच्या 3-4 तासामध्ये. तर हे सगळं संविधानाच्या विरोधामध्ये असताना देशाच्या प्रजासत्ताकाचा आम्ही आज गौरव करतो, पण देशात प्रजासत्ताक खरोखर राहिलेलं नाही. ज्या देशात निवडणुका निष्पक्ष होत नाही, ज्या देशात निवडणूक पद्धती पारदर्शक नाही, त्या देशातले प्रजासत्ताक संकटात. आणि म्हणून राष्ट्रपतींचं भाषण त्यात त्यांनी संविधानिक मूल्यांची वगैरे केलेली भलामण ही आश्चर्यकारक. आमचा आक्रोश तुमच्यापर्यंत जात नसेल जनतेचा, नेत्यांचा, तर देशात कोणतं संविधानिक मूल्य राहील. मला आश्चर्य वाटते. आणि म्हणून आज प्रजासत्ताक दिन आहे एवढंच. म्हणून काल संध्याकाळी आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं महाराष्ट्रभरात सर्वत्र संविधानाचं पूजन केलं, भारतमातेचं पूजन केलं. आमच्या मनाचं समाधान की आम्ही तरी त्याची पूजा करतो. सत्ताधाऱ्यांना
करायची असेल किंवा न करावी, पण आम्ही करतो आहोत. आम्ही संविधान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत. ते कालपासून मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावरती आणखी एकदा उपोषण करतायत. गेल्या अनेक वर्षांपासून ते आंदोलन करतायत, पण मागण्या काही पूर्ण होत नाही. त्याच्यावरती आता मी कसं काय, कारण त्यांनी निवडणुकीपूर्वी त्यांना देवेंद्र फडणवीस किंवा कोणाकडून काहीतरी शब्द दिल्याशिवाय त्यांनी आंदोलन मागे घेतलं नसावं असं मी मानतो. मला माहीत नाही. जर इतका मोठा नेता आहे, ज्याच्या मागे इतका मोठा समाज होता, आणि ते अचानक त्यांनी शांतपणे माघार घेतल्यावरती लोकांचा संभ्रम निर्माण झाला काही काळ, आणि त्याचाही फटका अनेकांना बसला. पण आता शेवटी तो सरकार आणि त्यांच्यातला प्रश्न आहे. आम्ही पूर्णपणे या सगळ्या प्रकरणाकडे तटस्थपणे पाहत नाही, पण आमची भूमिका आहे की न्याय मिळाला पाहिजे. ठीक आहे, पुढे बोला. साहेब, निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका करताना म्हटलंय, अरे सोड रे, संविधानाची पाने किती माहिती आहेत का, आणि त्यांनी अतिशय खालच्या शब्दात बिंडूक म्हणून देखील उल्लेख केला. मी आता बोललो ना संविधानावरती. मी काय बिंडोकपणे बोलत नाही. मी बिंडोकपणाने जे संविधान राबवत आहेत त्यांच्यावर बोलतो. संविधान जे आहे ते राबवायला डोकं लागतं. 2010 नंतर 14 नंतर असं कोणतंही डोकं मला दिसलं नाही या देशामध्ये. या देशाच्या संविधानाचं रक्षण करण्याचं काम 1947 पासून आम्ही सगळ्यांनी केलं, आमच्या पूर्वसुरींनी केलं. संविधान हे महत्त्वाचं. म्हणून तर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची एक सूचना होती की न्यायालयामध्ये जेव्हा आपण शपथ घेतो आपापल्या धर्माचं ग्रंथ हातात घेऊन, की मी बायबलवरती हात ठेवेन, मी ह्याच्यावरती हात ठेवेन, संविधानावरच्या पुस्तकावरती हात ठेवून शपथ घ्यायला सांगा. हे आमचं संविधान प्रेम आहे. कोण काय बोलते, कोण काय बोलते सोडून द्या. त्यांनी आपली पूर्वीची भाष्य, संविधान, वीर सावरकर, हिंदुत्व ही एकदा वाचावी, आणि कोण बिंडोक आणि कोण डोकेबाजी समजून घ्यावं. मला त्याच्यावर फार चर्चा करायची नाहीये. सत्ता माणसाला बिंडोक बनवते, हे मला आता अलीकडे दिसतंय. नामर्दांच्या हातात सत्ता गेली किंवा वेड्यांच्या हातात सत्ता गेली तर काय होऊ शकतं, हे आज देशातलं चित्र आहे. ही सत्ता ज्या पद्धतीनं राबवली जात आहे हे उत्तम डोकं असल्याचं लक्षण नाही. सर, आज इमरजेंसी फिल्म को लेके काफी कुछ लिखा गया है शाहनामे में, आपने फिल्म देखी थी, आपका क्या कहना है? मैंने इमरजेंसी देखी, इंदिरा गांधी की इमरजेंसी मैंने देखी है. तो इमरजेंसी समझाने के लिए, समझने के लिए ये जो एक्ट्रेस है कंगना राणावत की फिल्म देखने की जरूरत नहीं है. फिल्म पिट गई है पूरी तरह से. हमने इमरजेंसी देखी है. जो दिखाया है इमरजेंसी फिल्म में, ऐसा नहीं हुआ है, ऐसा नहीं हुआ है. उनसे ज्यादा खराब इमरजेंसी आज देश में चल रही है. आज क्या चल रही है, वही चल रहा है. मैं ये मानता हूं. मैंने आज अभी संविधान की बात करी. द्रौपदी जी मुर्मू हमारे राष्ट्रपति का भाषण संविधान के ऊपर हुआ है. 1975 में जब ये इमरजेंसी लागू हुई तो उस रात, ऐसा बीजेपी के लोग बोलते हैं, उस रात राष्ट्रपति भवन में राष्ट्रपति फखरुद्दीन अली अहमद सोए थे. उनको 12 बजे उठाया और जो ऑर्डिनेंस था इमरजेंसी लागू करने का, उसके ऊपर सिग्नेचर लिया और देश में आपातकाल लागू हो गया. आज राष्ट्रपति को रात को जगाने की जरूरत नहीं है. आज के 10 साल में देख रहा हूं मैं, आज दिन दहाड़े इमरजेंसी लागू होती है और राष्ट्रपति भवन जाकर ऑर्डिनेंस पर सिग्नेचर करने की भी जरूरत नहीं है. मैं ये बोलता हूं, आज ऐसी इमरजेंसी लागू है, प्रधानमंत्री की लागू है, गृह मंत्रालय की लागू है इमरजेंसी, मुख्यमंत्री की इमरजेंसी अलग होती है. यहाँ कंगना राणावत की फिल्म पूरी तरह से पिट गई है. क्योंकि मैं भी फिल्मों का जानकार हूँ, मैं हमेशा फिल्में देखता हूँ. जब से ये सरकार आई है तब से इतिहास की तोड़ मोड़ करने वाली फिल्में बनी है. चाहे ताशकंद फाइल हो, चाहे कश्मीर फाइल हो, चाहे मनमोहन सिंह के ऊपर बनी हुई एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर हो, ऐसी बहुत सी फिल्में हैं तो उसको पिट गई. उसमें जो इतिहास या जो वारदात दिखाई है वो सच नहीं थी. वैसे ये फिल्म इमरजेंसी है. 1975 में इमरजेंसी लगाई
ज़्यादा नहीं थी। उस वक्त की जो बातें हो रही थी उस बारे में आप जरा एक बार देख लीजिए क्या हो रहा था देश में। एक केंद्रीय मंत्री की हत्या हो गई, देश के प्रधानमंत्री इंदिरा गांधी को मारने की साजिश रचने वाले और उसके लिए बॉम्ब की फैक्ट्री बनाई थी इंदिरा गांधी को मारने के लिए। डायनामाइट बॉम्ब ब्लास्ट का जो एक चला कार्यक्रम। जॉर्ज फर्नांडिस बड़े नेता थे, हम उनके भक्त रहे हमेशा, लेकिन अगर प्रधानमंत्री को मारने के लिए कोई बॉम्ब की फैक्ट्री बनाता है तो उस वक्त क्या उनकी पूजा होनी चाहिए? आज मुख्यमंत्री को या प्रधानमंत्री को कोई एक खत लिखता है धमकी भरा या कोई फोन करता है तो भागम भाग होती है और उस व्यक्ति को सालों साल जेल में रखा जाता है। वही उस वक्त हो रहा था गंभीर तरीके से। तो सरकार कार्रवाई करेगी ना। इमरजेंसी में कुछ बातें गलत होती है, हो गई होगी, उसके लिए इंदिरा गांधी ने माफी भी मांगी। बहुत बड़ा मन था उस नेता का, आज है। आप कौन सी बात करते इमरजेंसी? हमने देखी है इमरजेंसी। उस वक्त हम कॉलेज में थे और हम उस प्रक्रिया में शामिल थे और हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे ने इमरजेंसी का समर्थन किया था, पूरी तरह से इंदिरा गांधी को समर्थन दिया था, क्योंकि इमरजेंसी अगर आएगी तो ही देश में अनुशासन आएगा, डिसिप्लिन आएगा। ये सबकी भूमिका रही, चाहे आचार्य विनोबाजी भावे हो या बालासाहेब ठाकरे जी हो। साहेब, संभाजीनगरमध्ये एका श्रीमंत व्यक्तीकडून पोलिसांना थेट वर्दी उतरवण्याची धमकी देण्यात आली आहे। पुन्हा तो बाकलीवाला असं त्याचं नाव आहे, त्याच्याकडून त्याचा व्हिडिओ जो आहे तो पोलिसांनी शूट करून तो नक्की भाजपचा असेल, तो नक्कीच भाजपचा किंवा विधानसभेच्या एवढी हिंमत दुसरं कोणी करणार नाही सध्या या देशामध्ये, महाराष्ट्रात। विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता महापालिकेची निवडणूक आहे, मात्र शहर पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मरगळ आल्याचं दिसतंय। मला अशी मरगळ दिसत बघा, निकाल लागल्यानंतर धक्कादायक। खरं म्हणजे मरगळ कोणामध्ये आहे? सत्ताधाऱ्यांमध्ये आहे। अजून ते धक्क्यातून सावरलेले नाहीत विजयाच्या, अजून ते आडवे पडलेले आहेत। आपण कसे जिंकलो ते एकमेकांना चिमटे काढतायत, मी पाहतोय हे। धक्का त्यांना बसलाय जे विजयी झालेले आहेत, लाखाच्या फरकाने। असं काय महान कार्य गेल्या 5 वर्षात झालं त्यांच्याकडून की त्यांना लोकांनी लाखाच्या मताधक्क्याला निवडून द्यावं? ते धक्क्यातून सावरलेले नाहीत, ते कोसळून पडलेले आहेत। आता आमच्या कार्यकर्त्यामध्ये थोडंफार अस्वस्थता असेल, ती हळूहळू आम्ही दूर करू। महापालिका निवडणुका तोंडावर आहेत ना, नाशिकच्या म्हणताय ना, नाशिकच्या लढू ना आम्ही ताकदीनं, का लढणार नाही? आघाडी का स्वबळ? काल त्यासाठी आमची बैठक झाली, आम्ही सगळ्यांनी चर्चा केली, एक असेसमेंट घेतलं जात आहे कोणत्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी आम्हाला टिकवायची आहे। पण काही शहरातले काही विषय वेगळे असतात, प्रश्न वेगळे असतात। जिल्हा परिषद आहे ग्रामीण भागामध्ये, शहरात महानगरपालिका आहे। तर आम्ही असं सांगितलं आमच्या लोकांना की जे त्या पक्षाचे महाविकास आघाडीचे या भागातले प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करा आणि एकत्रित निर्णय घ्या। जर आम्हाला असं वाटलं की आम्ही स्वतंत्र लढण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे तर आम्ही तसं करू। पण आमचे लोक त्या संदर्भात चर्चा करतात सगळ्यांशी। चला, राज्यातल्या 2 पालकमंत्रीपदांची राजधानी कायम आहे। रायगडमध्ये भरत गोगालेंसाठी आंदोलन होत आहे, नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री दादा भुसेंसाठी आग्रही आहे, मुख्यमंत्री महाजनांसाठी आग्रही। तिढा सोडवला जात नाहीये, प्रजासत्ताक दिन आज होता। हेच बेंडोकपणाचं लक्षण आहे। पालकमंत्री पदासाठी ज्या सरकारमध्ये गँगवॉर सुरू आहे, पालकमंत्री पदासाठी ज्या सरकारमध्ये गँगवॉर सुरू आहे, हे बिंडोकपणाचं लक्षण मानावं लागेल ना। आणि मुख्यमंत्री हतबल आहेत, मुख्यमंत्र्यांनी इथे काही निर्णय घेतले। मुख्यमंत्र्यांचा अधिकार हा सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे। मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटेल त्यानुसार ते मंत्रिमंडळामध्ये विस्तार करतात, खाते वाटप करतात, पालकमंत्री पद देतात। पण मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर ते परदेशात असताना दिल्लीतून दबाव आणून स्थगिती दिली, हा मुख्यमंत्र्यांचा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अवमान आहे। दिल्लीतून अशा प्रकारे दबाव आणण्याचं काम जर कोण करत असेल तर आम्ही देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत बरं का, हा त्यांचा अवमान असं आम्ही मानतो। घटनेनुसार असेल किंवा अन्य काय असेल, असा दबाव आणून पालकमंत्री पदासाठी दबाव आणून
स्थगिती देणं हे योग्य नाही. या राज्यामध्ये एक नवीन पायंडा पडताना दिसतोय. कोणी आणलं साहेब दबाव असं वाटतं? आता मी कसं काय सांगणार, पण नक्कीच दिल्लीतून दबाव आला. मुख्यमंत्री परदेशात होते, महाराष्ट्रातल्या गुंतवणुकी संदर्भात त्यांच्या काही तिथे बैठका चालू असताना महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री पदावरून पेटवापेटवी होते, धमक्या दिल्या जातात, रस्त्यावर टायर जाळले जातात, गाड्या अडवल्या जातात. हा काय झालं या राज्यामध्ये? तुम्ही सामान्य माणसानं कायदा हातात घेतला तर त्याला तुरुंगात टाकता, मोका लावता, त्यांची प्रॉपर्टी जप्त करता, आणि या राज्यातला एक मंत्री त्याचे समर्थक पालकमंत्री पदासाठी खुलेआम धमक्या देतात, रस्ते अडवतात, जाळपोळ करतात, हिंसाचार करतात, दंगल करतात. मुख्यमंत्री कसं काय सहन करू शकतात? ते कायद्याचे फार मोठे रक्षक आहेत, कसं काय सहन करू शकता? म्हणजे हा जो कायदा वगैरे आहे तो कायद्याचा धाक फक्त विरोधकांपुरता आहे का? राजकीय विरोधकांपुरता? तुमच्या मंत्रिमंडळामध्ये गँगवॉर करणारे लोक बसलेत अशा प्रकारे, त्यांना तुमचा धाक का नाही? का तुम्ही कोणापुढे झुकताय, घाबरताय? कोणाचा दबाव तुमच्यावर आहे? बोला ना. हिंगोलीचे जे राज्यपाल, हिंगोलीचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी काल विधान केलंय नरहरी झिरवाळ यांनी, तर मी गरीब आहे म्हणून मला गरीब जिल्हा दिलेला आहे, इथे उद्योग नाहीये, फॅक्टरी नाहीये. नरहर झिरवळ यांना गरीब म्हणणं म्हणजे हा गौतम अडाणीचा अपमान ठरेल, बरं का? ते गरीब वगैरे काही नाहीत. गेल्या काही दिवसातलं विशेषतः हे तुमच्याच भागातले आहेत, समोर कुठेतरी मोलमजुरी करत होते असं त्याने एक भाषण त्यांचं मी ऐकलेलं आहे विधिमंडळात. हा समोरच्या कुठल्या तरी एका इमारतीत ते मोलमजुरी करत होते. सर मराठी भाषेला त्यांना शरद पवार साहेबांनी असं इतक्या शिखरावर नेलं आणि त्यांनी शरद पवार साहेबांच्या पाठीतच खंजीर बसला. हे गरीबाचं लक्षण नाही. गरीब माणूस हा प्रामाणिक असतो, निष्ठावान असतो, खाल्ल्या मिठाला जागतो. ठीक आहे. मागच्या काही दिवसांपासून ते मुख्यमंत्री दावोस मध्ये होते, मोठी गुंतवणूक आणलेली आहे अशा पद्धतीचा दावा मुख्यमंत्र्यांचा आहे. आपण या सगळ्या दौऱ्याकडे आणि त्या गुंतवणुकीकडे बघा, गुंतवणूक जर आली असेल तर त्याचं स्वागतच आहे. अनेक वर्ष प्रत्येक मुख्यमंत्री दावोसला जातो. मागच्या वर्षी श्रीमान एकनाथ शिंदे गेले होते, पण 15 लाख कोटीचे वगैरे करार केल्याच्या घोषणा केल्या. हे 15 लाख कोटी कुठे आले आहेत? आजही ते सरकारमध्ये आहेतच ना. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी फार मोठा लवाजमा, मग सरकारी अधिकारी असतील, पत्रकार असतील, मीडिया सगळ्यांना घेऊन तिथे गेले होते डावसला. 15 लाख कोटीची गुंतवणूक झाल्याचा त्यांचा दावा होता. साधारण 15 लाख कोटीमध्ये झालं काय? 1 रुपया तरी आलाय का? साधारण दावोसमध्ये एक जत्रा भरलेली असते, जशी कधी कधी तुमच्या पाठच्या गोल्फ मैदानावर भरते. त्या जत्रेमध्ये सगळेच हौशे नवशे येत असतात. करार मदार तिथे एमओयू होतात, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणतात त्याला. एमओयू होतात, प्रत्यक्ष करार होत नाही. आता देवेंद्रजी गेले होते, त्यांनी काही लाख कोटीचे करार केले, पण ते बऱ्याचशा कंपन्या भारतातल्याच आहेत, मुंबई, पुणे, हैदराबाद आसपासच्याच आहेत. त्यासाठी तिकडे जाऊन करार करण्याची गरज नव्हती. मग हे 10 लाख कोटीचे आता जे करार होणार आहेत त्यात इथे येऊन आम्हाला दाखवा, त्यांना कोणती जमीन तुम्ही देणार प्रकल्पासाठी, अजून काय देणार आहात. पुढल्या वर्षी परत दावोसला जातील. तोपर्यंत ह्यांचा काही हिशोब नाही. एकनाथ शिंदे जेव्हा दावोसला गेले त्याला आता 2 वर्ष 1 वर्ष होत आलं मला वाटतं, त्या करारांचं काय झालं हे देवेंद्रजींनी आता महाराष्ट्राला सांगावं आणि मग आपण केलेल्या करारांविषयी त्यांनी महाराष्ट्राला माहिती द्यावी. आधी त्या करारांचं काय झालं? तेव्हाही देवेंद्र त्या सरकारमध्ये होते आणि आता एकनाथ शिंदे या सरकारमध्ये आहे. सांगा ना, लाजू नका. आम्ही अजिबात मनावर घेणार नाही. चला, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.